मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 68. सागर किनारे दिल ये पुकारे. काय हो, काय म्हणाली आर्या? बरी आहे ना? जेवणाची ताटे डायनिंगवर मांडतच कविता ताईंच्या गप्पा. काही वेळापूर्वी मेघाला फोन करून आर्याची चौकशी केलेले आजोबा अन मैत्रिणीकडे गेलेल्या कविताताई नुकत्याच घरात पोहोचलेल्या. आज 2 वाजले जेवायला. उशीरच झाला बाई, पण आता कधीच सविताकडे जायचं होतं. आज शेवटी मुहूर्त लागला. अगं बरी काय, टुणटुणीत आहे, उड्या मारते, मज्जेत. पानात वाढलेली भाजी बघून नाक ओढत डोळे बारीक केलेच. हे काय आहे? रविवारी कुणी ही भाजी बनवतं का? बरं झालं. मग आज काय? तिकडे छोले आणि पनीरची मेजवानी असेल ना? अगं, छोले आणि पनीरला मेजवानी म्हणत नाहीत, चिकन, बटर चिकन. नितीन रावांचे गरजेपेक्षा जास्त विस्फारलेले डोळे आणि कविताताईंचे रागात बारीक झालेले डोळे. या नजरानजरीत नितीन रावांनी माघार घेऊन ताटाकडे पाहिले. चिकन म्हणजे मेघानेही? ताकाची वाटी ताटात ठेवतच कपाळावर किंचित आठ्या आलेल्याच. तिने बनवलं चिकन, आहेस कुठे? हातावर हात आपटत लेकीचं कौतुक करून झालंच. काय? मेघाने चिकन हॉटेलमध्ये खाते हे माहित आहे, बनवायला कधी शिकली? जियाच्या दादीजींनी शिकवलं, असं आर्या म्हणाली. बरं झालं, मेघाने शिकून घेतलं. आता कधीही बनवता येईल. असंही घरचं ते घरचं. बाबा चिकनच्या स्वप्नरंजनात बुडालेले. ओ जोशी बुवा, या किचनमध्ये तुमचे हे चिकन मनसुबे पुरे व्हायचे नाहीत बरं. ठणकावून सांगतच पाण्याचा तांब्या ठण्ण करून टेबलवर ठेवला गेला. हे बरं आहे तुमचं. हे किचन आमच्या सगळ्यांचं आहे. आमचा पण समान हक्क आहे. आम्हाला हवं ते आम्ही बनवू. जोशपूर्ण वाक्य जोशी बुवांच्या तोंडून ऐकून कविताताई मान डोलावत होत्या. जरा जास्तच स्फुरण चढले यांना. अहो क्रांतिकारी, आधी शाकाहारी जेवण बनवून दाखवा, मग आपण पुढचं बोलू. हा, असंही किचन सर्वांचं असलं तरी राज्य माझंच आहे. नो चिकन इन दिस किचन. हाताची मूठ आपटतच निर्णय ऐकून झालेला. जोशीबुवांचा जोश कमी होत ते हिरमुसलेले जाणवले आणि कविताताई हळूच हसत होत्या. लेकीच्या हातचं चिकन खायची हौस तिच्या सासरी जाऊन पूर्ण करा. बोला आज तिच्याशी. पुन्हा एकदा आठवण करून दिलीच. राहू दे, आता चिकनसाठी लेकीचं लग्न लावू का? चिकनपेक्षा जास्त मला लेक प्रिय आहे. मी काही एवढ्यात तिचं लग्न करणार नाही. प्रोफेसर मॅडम, लक्षात ठेवा. त्यांनीही हाताची मूठ आपटत विरोध दर्शवलाच. मग पानात वाढलेल्या भाजीलाच चिकन समजून खाता. कोबीची भाजी आणि चिकन काय पण तुलना आहे. तोंड जितकं विचित्र करता येईल तितकं करत कोबीच्या भाजीचा पहिला घास तोंडात कोंबला. स्टडी रूम मधून बाहेर पडत मम्मीजींना शोधायला निघालेली ती. राजीव, तुमचं कळत नकळत सूचक बोलणं, म्हणे सेरेंडिपिटी. दॅट्स अवर स्टोरी. मी म्हणाले ना, तुम्ही लेखकच व्हायला हवं होतं. कसे काय एवढे सुंदर शब्द शोधून काढता? मला वाटलं ब्युटिफुल जर्नी किंवा डेस्टिनी असं काहीतरी नाव द्याल. तर आमच्या मेहराजींच्या स्टोरीचं नावही अद्भुतच, अगदी त्यांच्यासारखं. किती अट्टाहास तो. स्टोरी आहेच हे वदवून घेण्याचा. पण एक आवडलं, जेव्हा म्हणालात इट्स अ लाईफ स्टोरी आणि घरातील सगळ्यांना त्यात सामावून घेतलं. सहजच. खरंच आहे, ही कहाणी फक्त तुमची आणि माझी असूच शकत नाही. आपल्याशी जोडलेली सगळी नाती या कहाणीचे अविभाज्य घटक आहेत. आणि हे सगळे सांभाळताना आपली तारेवरची कसरत. सेरेंडिपिटी. झिरपत गेलं एक अक्षर मनात, खोलवर रुतून बसलं. अनुभवला तो गूढ अर्थ तुमच्या गहिऱ्या डोळ्यात. फाइंडिंग समथिंग ब्युटिफुल. आणि माझ्या काळजाचा ठोका चुकवणारी तुमची नजर. देवा, हे काय होत आहे?
मेघा, वेड लागलंय तुला खरंच. मान खाली घालूनच ओठांवर हात ठेवून हसली अन मुलींच्या गेस्ट बेडरूम मधून बाहेर पडणाऱ्या मम्मीजींना आदळता आदळता थबकली. सॉरी मम्मीजी. घाबरूनच पाहिले त्यांच्याकडे. मेघा, काय हे आपल्याच धुंदीत चालणे. इट्स ओके मेघा, झाले ना काम. तिच्या मागे वळून लायब्ररीच्या उघड्या दाराकडे पाहत होत्या. हो, ते प्रेझेंटेशन चेक करायचं होतं. जियाचे डॅड आहेत लायब्ररीत, त्यांचंही काम सुरू आहे. न मागता दिलेलं स्पष्टीकरण अन मम्मीजी गालात हसू दडवत होत्या. मेघा बेटा, मी पाहिलं हळूच, दोघे छान बोलत होतात. कुछ स्टोरी, नॉवेल, ऐसी बातें सुनी मैंने. राजीव तो नॉवेल्स पढ़ता ही नहीं, पता नहीं आज कहाँ से इंटरेस्ट जाग गया. ये भी शायद मेघा का ही असर होगा. ती अजूनही गोंधळलेलीच, पुढे काय बोलावं सुचेना. चलो अब आराम से बातें करते हैं. सब लोग खा चुके, तुम ही बाकी हो. आईस्क्रीमचा बाउल तिच्या हातात ठेवत वरच्या गेस्ट रूम मध्ये जाऊन बसूया असे खुणावले. मम्मीजी, हे. आईस्क्रीमच्या बाउलकडे पाहताना कपाळावर आठ्या अन मनात शंका. सब लोगोने म्हणजे राजीव? घाबरू नको, राजीवला नाही दिलं. त्यांच्या वाक्यासरशी हिने हुश्य केलेच अन जिन्याकडे वळली. हो, सर्दी कमी वाटत आहे आता. उद्या मीटिंग आहे टेक्नोसिसची. 2 दिवसांनी बोर्ड मीटिंग. स्वतःची काळजीच घेत नाहीत. काल पण किती समजावलं, पण हट्टाने तो एवढा मोठा आईस्क्रीमचा टब. मला तर कधी कधी समजतच नाही नक्की लहान कोण आहे, आर्या की हे. मम्मीजी, लहानपणीही हे असेच होते का हो, हट्टी, जिद्दी? आपल्याच धुंदीत बोलत एक एक पायरी चढत होती अन मम्मीजी मागून मिश्किल हसत तिची त्याच्याबद्दलच्या काळजीची बडबड ऐकत होत्या. आईस्क्रीम सारख्या गोड तक्रारी. मम्मीजी काहीच बोलत नाहीत हे जाणवून थबकली. वळून पाहिले अन बारीकसे हसत नजर झुकवली. मेघा, काय हे? मम्मीजींसमोर त्यांच्याच मुलाची तक्रार. पण काय करू, ऐकतच नाहीत राजीव. नशीब सकाळी काढा प्यायले म्हणून थोडे ठीक आहेत, नाहीतर नुसतं आगची आगची. पण तेव्हाही मी मम्मीजींसमोरच यांना दटावले. मम्मीजींना राग आला नसेल ना? मेघा, तू ना कधी कधी अति करतेस. काय एवढे बोलायचे? आईला कळाले ना तर माझे काही खरे नाही. सकाळीच मला म्हणत होती, राजीवजींशी बोलताना जरा वाद कमी घाल. शेवटी वयाने, मानाने आणि अनुभवाने मोठे आहेत. मला माहितीये तिला काय सुचवायचंय. राजीव आवडलेत तिला आणि आता मी त्यांच्याशी वाद घालते म्हणून मी वाईट. लायब्ररीतच बसलेल्या त्याची बोटे लॅपटॉपवर सराईतपणे फिरत होती. पण नुकतीच पळून गेलेली मेघा डोळ्यासमोर येत होती आणि अक्षयने बदल करून पाठवलेले प्रेझेंटेशनच्या स्लाइड्स स्क्रीनवर होत्या. मेघा, मी फक्त विचारलं, आवडलं का आपल्या स्टोरीचं नाव? तर मला माहित नाही हे काय उत्तर. आणि मी पुढे काही बोलणार तर पळून गेलात. हे काय आहे? आज असं दुसऱ्यांदा केलं. तुमच्या गोड आवाजात तुम्ही सेरेंडिपिटी म्हणालात. आय कुड सी, यू फेल्ट इट. वो झुकी पलके, शर्मिली हंसी आपके दिल का हाल बता देती है. बस आपके ये होठों की चुप्पी, उसका क्या करे? ठीक है, हम इंतजार कर लेंगे. सेरेंडिपिटी सिर्फ नाम नहीं है, एक एहसास है. बस इसे महसूस कीजिए मेघा. अक्षयने पाठवलेल्या रिपोर्टवर काही विशेष टिप्पणी देतच रिप्लाय केला. तिच्या विचारातच लायब्ररी जवळील मुलींच्या रूममध्ये डोकावला आणि तिथून आनंदी शब्द कानी पडले. ओ, किती क्यूट. जियाचे हात गालावर गेलेलेच. आपला इशू पण असाच आहे ना? आर्या हात नाचवतच होती. अगं नाही मेघा आंटी, सेम अशीच होती. जियाचे खणखणीत उत्तर. आईस्क्रीमचे बाउल हातात घेऊन बेडवर मस्त पाय पसरून लोळणाऱ्या दोघींच्या मध्ये शिरून तो बसलाच. टीव्हीवर सुरू होता बेबीज डे आउट. बेबीचे फोटोशूट सुरू होणारच होते की जियाला ते पाहून आंटीच्या छोटेपणीच्या अल्बममधील फोटो आठवला
आणि मग डॅडच्या कानात हळूच कुजबुजत आंटी छोटेपणी किती क्यूट होती हे सांगणे सुरू. जिया, ऑल बेबीज आर क्यूट, हो की नाही अंकल? मी आणि जियाही क्यूटच होतो. आर्याचे परखड मत मांडून झालेले आणि तिला उजव्या हाताने कुशीत घेत, जस्ट परफेक्ट आयु, आणि तुम्ही तर क्यूटच आहात, माझ्या दोन्ही प्रिन्सेस. आर्याने अगदी हक्काने बाउलमधील चमचाभर आईस्क्रीम त्याच्या समोर धरलेच. नको ग, मम्मा ओरडेल. हळूच तिच्या कानात कुजबुजला आणि ती नाक वर ओढत सर्दीची नक्कल करत होती. दोघींच्या केसांवर ओठ टेकवत मायेने कुरवाळत बसला तोही त्यांच्यासोबत. आणि जियाचे बोलणे पुन्हा आठवले. मेघा, तुम्ही तर अजूनही क्यूटच आहात, स्पेशली जेव्हा मी तुमच्या मनाविरुद्ध वागतो आणि तुम्ही चिडता, आणि तरीही मी ऐकत नाहीच. अँड देन तुमचा तो हेल्पलेस फेस, सुपर क्यूट. पण छोटी मेघा कशी होती ऐकायला आवडेल. बाबांना विचारेन, ते स्टोरी सांगतील. खूपच मस्ती लहानपणी, हमेशा से यहाँ से वहाँ भागना, बहुत ही नटखट. मम्मीजी राजीवच्या बालपणीच्या आठवणीत रमलेल्या आणि पहिल्या मजल्यावरील गेस्ट रूम मधील सोफ्यावर मस्त पाय दुमडून बसत मेघा त्यांच्यासोबत या आठवणी जगत होती. मम्मीजींच्या नजरेतून नटखट मेहराजींना समजून घेत होती. चंदीगडची दादी आणि भटिंडाची नानी, दोघींकडून पुष्कळ ओरडा आणि फटके खाल्लेले मेहराजी, कधी मधमाशांच्या पोळ्यालाच दगड मार, तर कधी डॅमच्या पाण्यातच पोहण्यासाठी उडी टाक, झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मार, जस्ट लाईक बंदर. तर शिक्षा म्हणून रूम मध्ये बंद करून ठेवले तर माझ्या साडींची दोरी करून कोठीच्या सेकंड फ्लोअरच्या बाल्कनीतून खाली उतर. स्वभावातच ॲडव्हेंचर भरले आहे. मेघा फक्त गालात हसली. ते तर आहेच मम्मीजी, त्यांचा तो अति उत्साह बिझनेसमध्येही जाणवतोच, स्वस्थ बसणे स्वभावात नाहीच. अजय त्या मानाने शांत होता. दोघे विरुद्ध स्वभाव, पर जानी दोस्त. तो गेला आणि मग राजीव पूर्वीसारखा राहिलाच नाही. एका दिवसात मस्तीखोर राजीवचा गंभीर राजीव झाला. सहजच सुप्रीमची जबाबदारी स्वीकारली. 12th सायन्स करून NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी जॉईन करायचे होते. राजीवचे आर्मीत जायचे स्वप्न होते. उसासा टाकत मम्मीजी शांत झाल्या. काय? आर्मी? ती स्तब्ध. पर अजय के जाने के बाद सारी कहानी ही बदल गई. पापाजींना माहीत पण नव्हते राजीवचे स्वप्न, आणि मला म्हणाला सांगूही नको, वाईट वाटेल. राजीवने स्वप्न बाजूला ठेवून सुप्रीम बद्दलचे कर्तव्य पूर्ण केले. अभी भी वही कर रहा है, दिन रात बस सुप्रीम सुप्रीम सुप्रीम. मम्मीजी गहिवरल्या, हतबल जाणवल्या. जणू राजीवच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचे ओझे त्या वाहत होत्या. सुप्रीम फाउंडेशन तर्फे मेजर डोनेशन्स आर्मी वेलफेअर फंडला केली जातात. सुप्रीम ग्रुपच्या प्रॉफिटमधला एक ठराविक हिस्सा अनेक सामाजिक उपक्रमांसाठी वापरला जातो. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी डिपार्टमेंट अँड सुप्रीम फाउंडेशन तर्फे ही कामं पूर्ण होतात. एव्हरी मंथ आमची मीटिंग असते अँड वी रिपोर्ट टू राजीव. सुप्रीम फाउंडेशनच्या सर्वेसर्वा रीमाजी खुदकन हसल्या. राजीवच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाचे दुःख असले तरी सामाजिक उपक्रमांसाठी जास्तीत जास्त रक्कम दिली जावी ह्या त्याच्या विचारांचा तेवढाच अभिमान होता. त्यांचा हात घट्ट धरून ठेवत मेघा फक्त प्रेमाने थोपटत होती. पापण्यांच्या कडा ओलसर झाल्याच. राजीव, अजून काय काय दडलंय हो तुमच्या भूतकाळात? राजीवना मी पूर्णपणे ओळखते असे कधी म्हणूच शकणार नाही. आज अजून एक पैलू समोर आला. स्वतःच्या स्वप्नांची होळी करून सुप्रीमच्या नावाची मशाल अखंड तेवत राहावी यासाठी झटणारे राजीव, पण सुप्रीम फाउंडेशन तर्फे देशसेवेचे व्रतही पूर्ण करणारे राजीव. राजीव, तुम्हाला मानाचा मुजरा, एक कडक सल्यूट मेघाकडून. सुप्रीमच्या कामामध्ये बिझी असला तरी जिया त्याची जान आहे. मम्मीजींच्या अश्रू भरल्या डोळ्यात आता कौतुक होते. हो, ती किंचित थांबली. आणि जियाची मॉम?
धीर करून विचारलेच. तिच्या प्रश्नावर थोडं साशंकतेने पाहिलं मम्मीजींनी. सांगू की नको या द्विधा मनस्थितीत. वैसे देखा जाए तो मेघा को माया के बारे में जानने का पूरा हक है. हाँ, राजीव तो माया को भुला ही चुका है, वो तो नहीं बताएगा. सॉरी, मी उगाच विचारलं. पण जिया आमच्याकडे आली तेव्हा खूप हळवी झालेली तिच्या मॉमच्या आठवणीने, म्हणून मी सहज विचारलं. तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मान खाली घालतच स्वतःला कोसत होती. मेघा, सोड ना, तुला काय करायचंय? राजीवनी पण स्वतःहून कधी काही सांगितले नाही. आपण का जखमेवरच्या खपल्या काढायच्या? तू का चौकशा करत आहेस? काय वाटेल मम्मीजींना? माया, अस्फुट शब्द मम्मीजींच्या तोंडातून, अन मग काही दीर्घ श्वास घेत त्यांनी बोलायला सुरुवात केली. माया टंडन. मेहरा फॅमिलीच्या घरात शिरलेलं झंझावाती वादळ. घरही उद्ध्वस्त झालं आणि राजीवही कोलमडला. तसं ते वादळ स्वतःहून शिरलं नव्हतंच. आम्हीच बँड बाजा घेऊन स्वागतासाठी गेलेलो, पण आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना नव्हती. मॉडेलिंगचं करिअर, भंगलेली नाती, वेगळी झालेली घरं, मायाचा स्वैराचार आणि राजीवची सहनशीलता. मम्मीजींच्या तोंडी रोहित सिन्हाचे नाव आले आणि मेघाला क्षणभर समजेना की नक्की काय ऐकले. मम्मीजी सांगत होत्या आणि ती गोठल्यासारखी झाली. पायाखालची जमीन सरकल्यासारखे भासले. हे एवढे सगळे सहन केले आहे राजीवनी? देवा, अंगावर काटा आला माझ्या. राजीव सारखा जोडीदार असताना परपुरुषाचा विचार मनात येऊच कसा शकतो? आणि राजीव, तुम्ही एवढे होऊनही मायाला माफ केलेत, काळजी घेतलीत, तिचीही आणि बाळाचीही. जियाला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले आहे, कशाचाही विचार न करता. हे एवढं आभाळा एवढं मन कसं काय? मेघाच्या डोळ्यातील अखंड वाहणारे अश्रू मम्मीजींनी हातानेच पुसले. सोड मेघा, जे घडायचे ते घडून गेले. तिने उसासे घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केलाच. जियाला घरी घेऊन आलो त्या दिवसापासून राजीव सगळं स्वतः करायचा. मी आणि कमलताई होतोच मदतीला. तरी जिया 3 महिन्याची होईपर्यंत घरूनच सुप्रीमचं काम करायचा. डायपर बदलण्यापासून ते दुधाची बॉटल देण्यापर्यंत सगळं टाईमटेबलनुसार. तिच्यासोबत रात्री जागायची सवय त्यालाही लागलीच. तिला बेडवर ठेवून गप्पा मारत एकीकडे काम करायचा. कितीदा जिया त्याच्या मांडीवरच झोपून जायची आणि हा बेडला टेकून बसल्या बसल्या झोपायचा. जियासाठी लग्न कर असं सुचवलं आम्ही, पण नाही ऐकलं कधीच. राजीव ने माँ और बाप का कर्तव्य खूबी से निभाया है. मेघा अजूनही ओठ घट्ट दाबून अश्रू थांबवण्याच्या प्रयत्नात. राजीव ने जिया को माँ का प्यार देने की पूरी कोशिश की, पर फिर भी जिया के जीवन में एक खालीपन है जो एक माँ ही पूरा कर सकती है. मेघाच्या चेहऱ्यावरील जिया आणि राजीव बद्दलची काळजी पाहतच मम्मीजी बोलत होत्या. मेघाने अस्फुट होकार तर दिला, पण मम्मीजी पुढे काय बोलतील याची धाकधूक होती. मेघा बेटा, मेरी बात का बुरा मत मानना, पर जिया आजकल बहुत खुश है तुमसे मिलने के बाद. मदर्स डे पर जो भी बातें हुई उसने बताई मुझे. बहुत बहुत शुक्रिया ये सब प्यार से समझाने के लिए. शायद मैं ना कर पाती. नकळत मेघासमोर हात जोडले आणि ती घाबरली. मम्मीजी, काय हे? असं नका करू. तुम्ही असं हात जोडणं. त्यांचे दोनही हात सोडवून घट्ट धरून ठेवले. मम्मीजी, मी माझं कर्तव्य केलं. ती पण माझीच आहे ना? जशी आर्या तशी जिया. काठोकाठ भरलेले डोळे, हात थरथरलेच दोघींचेही. काही क्षणांची शांतता, फक्त डोळ्यांनीच विनंती आणि डोळ्यांचेच होकार. हमेशा जिया के साथ रहना बेटा, उसे तुम्हारी जरूरत है. हिम्मत करून मम्मीजींनी नकळत मेघाच्या डोक्यावर हात ठेवला. जी मम्मीजी. बंद डोळ्यातून पुन्हा अश्रू बरसलेच. यावेळीही मम्मीजींनी पुसले.
बेटीचे अश्रू पुसत नात तिला सोपवणाऱ्या मम्मीजी. आई मुलीचे नवीन नाते सहजच जन्माला आले. डिशवॉशरमधील एक एक क्रोकरी काढून विभा अन भारती जागेवर लावत होत्या. ये बेघा मॅम अच्छी है ना? विभाने प्लेट्स एकात एक रचत वरच्या कपाटात ठेवल्या. मॅम नहीं, उन्होंने कहा ना दीदी कहो चलेगा. भारतीने मोठे बाउल्स थोडेसे ओलसर वाटले तर किचन टॉवेलने पुसून घेतले. दीदी कैसे? वैसे तो हमें उन्हें भाभी बुलाना चाहिए. विभा भारतीला कोपर मारतच हसली. चुप, अभी तक कुछ तय नहीं हुआ. किंचित डोळे मोठे करत दटावले विभाला. पर हाँ, राजीव भैया के लिए मेघा जी अच्छी है. या विचाराने मन आनंदले. हाँ, जिया से भी कितना प्यार करती है और मम्मी जी पापा जी को भी पसंद है. विभा ने छोटे बाउल्स एकात एक ठेवायला सुरुवात केलेली. क्योंकि वो है ही प्यारी. हमसे भी तो अच्छे से बात की. याद है वो ऋचा मैम आई थी. मुझे मैम बुलाना, ये ऐसे ही चाहिए और वो वैसे ही. खाने में भी चोचले थे. उस दिन तो बाहर ही बैठी थी, किचन में तो आई ही नहीं. भारती ऋचाची नक्कल करत होती अन राग दोघींच्याही नाकावर आलाच. हाँ, और एक मेघा जी है. चिकन बनाया, सलाड भी काट कर दिया. बाद में डाइनिंग को ठीक करने में भी मदद. और जब हम लोग खाना खा रहे थे तब प्यार से पूछा. खाना परोसने के लिए रुकी थी. विभाला किती बोलू आणि किती नको असे झालेले. मेघा दीदी मनात भरलेली. हाँ, हसमुख है, सुंदर है. काश यही हमारी भाभी जी बने तो अच्छा है. भारती खिडकी बाहेर बघतच विचारात हरवली. गेस्ट रूम मधील वातावरण बरंच जड झालेलं. विषयच काहीसे दुःखी होते. तरीही दोघींनी एकमेकींना सावरले. सहजच हातातील घड्याळात लक्ष गेले. 4:30 होत आलेले. बाप रे, 2 तास बोलत आहोत. पण असू दे, मम्मीजींचं मन मोकळं होणं गरजेचं होतं. आता जरा छान हसल्या. मम्मीजी, मी चहाची तयारी करते. तुम्ही खाली या, गार्डनमध्ये बसूया. पापाजींनाही बोलावते. हलकसं हसतच उठली. ती रूमच्या दारातून बाहेर पडतच होती की तितक्यात राजीवलाही हाक दे. डोळे मिचकावत त्या म्हणाल्या आणि ती हळूच हो म्हणत पळाली खाली. मेघा, मेरी राजीव और जिया को तुम्हारी जरूरत है. बस जल्दी से आ जाओ इस घर में. फिर हर शाम की चाय साथ में ही पिएंगे. किचन मध्ये डोकावली तर भारती दीदींनी चहाचे आधण ठेवलेच होते. नेहमीचीच वेळ चहाची. थोडा वेळ तिथेच रेंगाळली गप्पा करत. आणि मग मुली कशा काय एवढ्या शांत बसल्या आहेत हे पाहायला लायब्ररी जवळच्या गेस्ट रूम कडे वळली. दार बंद होते. मागे वळून आधी लायब्ररीत डोकावली, ती पण रिकामी. अरे, राजीव कुठे गेले? इथेच बसलेले काम करत. लॅपटॉप तर आहे, हे गायब. पुन्हा गेस्ट रूम कडे वळत हळूच दार लोटलेच. समोर सोफ्यावर आर्याची बॅग दृष्टीस पडली अन उजवीकडच्या बेडकडे पाहत पावलं दारातच अडखळली. आर्याला कुशीत घेऊन राजीव गाढ झोपलेला. त्याच्यावर सर्दीचा असर अन आर्यावर चिकनचा अंमल. एकमेकांच्या अंगावर हात टाकून निवांत पहुडलेले दोघे. अन राजीवच्या डाव्या बाजूने त्याच्यावर हात टाकून झोपलेली जिया. संथ लयीत चाललेले तिघांचेही श्वास. राजीवने तिघांच्याही अंगावर ओढून घेतलेलं पांघरुण. विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे, पण चेहऱ्यावर कमालीची शांतता. राजीव, माझी आर्या चक्क झोपली आहे, तेही तुमच्या कुशीत. माझी चुलबुली आर्या निवांत असते तुमच्या सानिध्यात. असेच राहा सदैव तिच्यासोबत. उद्या मी असे नाही, नसे नाही, पण तिला अंतर देऊ नका. खांद्यावर हात पडला अन दचकली. पापाजी होते. हळूच आत डोकावत गोड हसले. झोपू दे त्यांना, आपण बसू बाहेर, चल, असं म्हणत दोघेही गार्डनकडे निघाले. गार्डनमधील झाडांच्या सावलीत हिरवळीवरच रचलेले वेताच्या 6 खुर्च्या अन मधले गोलाकार टेबल. गार्डनच्या 3ही बाजूने असलेली साधारण 6 फूट उंच भिंत अन लगतची झाडे.
समुद्राकडच्या बाजूने उंच कट्ट्यावर असलेले घर, त्यामुळे बीचवरून गार्डनमधील काहीच दिसू नये ही केलेली उत्तम सोय. झाडांच्या फांद्यांमधून दूरवरचा समुद्र डोकावत होता, पण त्याच घनदाट फांद्या सूर्यकिरणांना थोपवतही होत्या. 5 वाजलेले. सूर्य पश्चिम क्षितिजाकडे वाटचाल करत होता आणि गार्डनमधून हास्याचे तुषार उमटत होते. मम्मीजी, पापाजी आणि मेघा. रिकामे झालेले चहाचे कप, प्लेटमधील कुरकुरीत मठरी दाताने तोडत ती ऑफिसमधील किस्से सांगण्यात रममाण, आणि मम्मीजी पापाजी तिच्यासोबत तोच आनंद वाटून घेण्यात. नुकताच उठून सगळ्यांना शोधत लिव्हिंग रूममध्ये अवतरलेल्या त्याचे पाय काचेच्या दिशेने वळले आणि तिच्या हसण्याच्या आवाजाने तिथेच थांबले. काचेवरील ओढलेल्या पडद्यांच्या फटीतूनच बाहेरचे मनोहर दृश्य पाहणारा तो. हे असेच पूर्वी एकदा ऑफिसमध्ये केलेले तो दिवस आठवला. सुप्रीम SWC कॉन्ट्रॅक्टवर सही झाली तो दिवस, आणि एक आजचा दिवस. याच कॉन्ट्रॅक्टमुळे सुप्रीम हाऊसमध्ये घडलेले अनेक किस्से रंगवून सांगणारी मेघा. गॉड, व्हॉट अ स्टॅमिना शी हॅज. सकाळपासून बोलत आहेत, एक संपले की दुसरे. कुणाला ना कुणाला पकडतातच बोलायला. तोंड कसे दुखत नाही. गप्प बसणे, शांत बसणे जमतच नाही. ऑफिसचं काम करताना फक्त फुल कॉन्सन्ट्रेशन. मग मी समोर जाऊन उभं राहिलो तरी लक्ष नसते. मॉम डॅड किती एन्जॉय करत आहेत. आफ्टर सो मेनी इयर्स दोघांना इतके हसताना पाहत आहेत. आय थिंक माझ्याबद्दलच बोलत आहेत. बघतोच तुम्हाला मेघा. लेटेस्ट भांडणाचा किस्सा सांगून तिने पापाजींसमोर टाळीसाठी हात केलेला. माझ्या मॉम डॅडकडे माझीच कंप्लेंट करत आहात का? त्याचा मिश्किल पण खणखणीत आवाज काचेच्या दारातून आला आणि ती क्षणभर थिजलीच. हात आपसुकच मागे घेतला गेला. झाली प्रकट राजीव. तुमच्याबद्दलच सारे किस्से आहेत ना. अजब गजब मेहराजी. यांना हसण्याची ॲलर्जी. आता मी उरलेले किस्से कसे सांगणार? झोपायचं ना अजून थोडा वेळ. का आले हे इथे? ती डोळ्यांच्या कोपऱ्यातूनच टेबलकडे येणाऱ्या त्याला पाहत होती. मेहराजी, या विस्कटलेल्या केसांमध्ये गोड दिसत आहात, मम्मीजींनी सांगितलेला नटखट राजीव. अन हसतच समोरच्या चेअरवर बसलाच. हातानेच केस सारखे करत पुन्हा भुवया उडवत आव्हान दिलेच. अहो, मम्मीजी पापाजींकडे तुमची कंप्लेंट करायला आपण काही शाळेत जात नाही. यांनी माझी पेन्सिल घेतली आणि माझं खोडरबर घेतलं असं सांगायला. ओठ तिरपे करत लहान मुलांची नक्कल करणारी ती. यावर मम्मीजी मात्र मोठ्याने हसल्या. मेघा, पण तू याला घाबरू नको हा. काहीही असेल तर डायरेक्ट माझ्याशी बोल. आय एम हिज डॅड. तिच्या पाठीवर थोपटणारे पापाजी. राजीव चाट होऊन डॅडकडे पाहत होता आणि आता भुवया उडवत मेघाने हसत चिढवून झालेच. पण त्याच्या चेहऱ्यावरच्या हे काय आहे, माझेच डॅड माझ्याच विरुद्ध, हे भाव पाहून त्याची दया आलीच. नाही पापाजी, ते फक्त पॉइंट ऑफ व्ह्यूज डिफरंट असतात ना. कधीतरी मतभेद होतात, मग डिस्कशन, पण प्रत्येक वेळी त्यातून काहीतरी चांगलेच निष्पन्न होते. त्याच्याकडे हळूच पाहत पापाजींना समजावणारी ती. येस, बिकॉज पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरंट असले तरी गोल सेम आहे, राईट? चहाचा कप तोंडाला लावतच त्याच्या आडून तिच्याकडे पाहणे. गोल सेमच आहे. ती आपली मान खाली घालून तिच्या रिकाम्या कपच्या कडेवर बोटे फिरवत बसलेली आणि त्या दोघांची ही शब्दकोड्यातील भाषा आणि डोळ्यांची लपवाछपवी पाहणारे मम्मीजी आणि पापाजी. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, आणि शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.